कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ रंगत असताना मात्र धो पाऊस बरसत होता आणि अशा धो पाऊस बरसत असताना धावांचाही वर्षाव आम्हाला पाहायला मिळाला। अंतिमच्या मॅचेसमध्ये काही हाय व्होल्टेज सामने सुद्धा आम्ही पाहिले आणि आकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं कुडपण टीम ही कालच्या दिवसामध्ये फायनलचं मात्र नक्कीच तिकीट त्यांनी बुक केलंय। मॅच नंबर 2 मध्ये सुरुवात आपण करतोय। पहिलाच बॉल जरूर अक्षय आपल्याला पाहायला मिळाले, त्याचा अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलचा पहिलाच नमुना त्यानं पेश केलाय। पंचांकडे अपील केली रन आउटसाठी, परंतु दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाले दे आर व्हेरी क्विक विथ द फेट आणि जलद गतीनं या 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला। पहिले 2 फलंदाज मैदानामध्ये तर पहिल्याच चेंडूवर मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्येचा इथे श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंग करणारी टीम साई इंडियन्स कामथे आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती कुडपण। पुन्हा एकदा याही दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा, त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा शॉर्ट गुडलिनचा हा बॉल आउट स्विंग, परंतु रेंजमध्ये चेंडू होता आणि खरं तर हा फटका चांगला खेचलाय। मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याला चॅलेंज करत असताना हा 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या। 2 चेंडू आणि 2 अशा प्रमाणे 4 धावा आपल्याला पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळतील। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज वैभव बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट। मागच्या बाजूला प्रतिम असं गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच एंड कडनं हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅकवर वैभव, अक्षय टॅप केलाय अंडरम बॉक्स टाइप स्टाईलनं, ही एक धाव मिळणार आहे। धावसंख्या पुढे जाईल, ओव्हरथ्रो होईल, हो झाली आहे। ही चकमक तुम्हाला पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये नेहमी पाहायला मिळेल। मान्सून क्रिकेट आहे, कधी हातांची उंजली निसटते, कधी हातातून बॉल निसटणार, कधी चेंडू फेकल्यानंतर तो अतिरिक्त बाउन्स होणार, सरप्राईज करणार, चेंडू विकेटवर आदळणार, स्कीट होणार, चेंडू हातामध्ये पडणार, परंतु जोवर उंजली मिटणार तोवर तो हातातनं निसटून जाणार। रबर बॉलच्या 104 ग्रामचा हा चेंडू हातातनं लगेच निसटून जातोय। अर्थातच ड्रिझल होतंय, पाऊस रिमझिम पडतोय आणि रिमझिम पावसासोबत आपण या खेळाला प्रारंभ केलाय। हा लोअर फुलटॉस बॉल जरूर आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय, गवतामध्ये लपलाय, छुपलाय, थांबलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले, चेंडूला त्यानं उचलला, तोवर या धावा मिळाल्या 2 अशा पद्धतीनं 8 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती धावफळकावर। ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय। आज या वाहिनीचे प्रॉपरायटर आमच्या समवेत आहेत तेजस भोईर, साहिल आहेत खरं तर कॅमेरामॅन आणि त्याचबरोबर आज 2 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही सर्व क्षणचित्रे आपण आज टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत। अक्रॉस द लाईन हा बॉल अंगाचा वेध घेतोय, धाव मिळणार 1, पंचांचा इशारा जरूर येणार। पंचांचंही आपण काल भरपूर कौतुक केलं, आजही आपण त्यांचं कौतुक करूया। रिमझिम पाऊस नव्हे तर काल धो पाऊस पडला आणि पावसाच्या संततधारा आणि अशा या खरं तर पडणाऱ्या पावसासोबत खरं तर खेळ आपण साकारला आणि या खेळाला मात्र मी म्हणेन चांगला आकार देण्यासाठी पंचांची भूमिका तितकीच महत्त्वाची राहिली आहे। स्पर्धेचं यश पंचांवर भरपूर अवलंबून असतं आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये पुण्याच्या शशी मेहर सर, दत्ता मेहर सर आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर नीरज राणावत सर आपल्याला पाहायला मिळतील। रणसंख्या झाली आहे 5 चेंडूंच्या अखेरीस 9 या आकड्यावर। अंतिमचा बॉल वैभव बॉलिंग ट्रॅकवर, बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील ते दीपक, मजबूत बांधाय, चेंडू रेंजमध्ये आला तर षटकार लगावण्याची क्षमता आहे, परंतु हा बॉल गतीनं बीट केलाय दीपकला। पंचांचा पुन्हा एकदा इशारा येणार लेग बाय आणि पहिलं षटक संपन्न होईल आफ्टर 1। रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 10। 2-2-2-2-1-1 अशा पद्धतीने हे संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळालं। आई जननी माता चषक 2024 मागच्या मॅचमध्ये राहुल यांचा आवाज तुम्ही अनुभवला। राहुलला आम्ही जरूर विनंती करू की आपल्याकडे वेळ असेल तर आपण अधूनमधून आमच्या समवेत जरी जुळला गेला तरीही चालेल, कारण 2 मायक्रोफोन आमच्या समवेत आहेत आणि
एक कॉम्बिनेशन समालोचन सुद्धा आपल्याला जरूर करता येईल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 10. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं कुडपण श्री गणेश कुडपण या टीमनं फायनलमध्ये धडक मारली आणि आजच्या दिवसामध्ये पुण्याच्या 16 संघांचा समावेश असलेला हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. ओर द विकेट, हा फुलटॉस बॉल, ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन दीपक त्याच्या रेंज मधला हा चेंडू फुलटॉस होता आणि पनिशमेंट मिळाली. आ भाई मुझे मार असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि दीपकनं वैयक्तिक 6 आपलं बॅटच्या स्वरूपात खातं उघडलंय. 6 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 16 या अंकगणितावर. 16 ऑन दी स्कोर बोर्ड फॉर नन. हा कोलवा टप्प्याचा बॉल, इथे ही लाईन अपेक्षित असणार आहे. इट्स अ पिन पॉइंट ॲक्युरेट कंट्रोल बॉल. येईल एकच धाव, धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 17 वर. स्ट्राइक रोटेड होईल आणि डावखुऱ्या हाताचा अतिशय शैलीदार फलंदाज ज्यानं मागच्या काही वर्षामध्ये पोलादपूर तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आज तो सलामीला जरूर आलाय. स्ट्रायकिंग बॅटर मिस्टर अक्षय. BSPL च्या स्पर्धेमध्ये आयकॉन कॅटेगरीचे हे खेळाडू अक्षय अलगुडे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावसंख्येवर तो खेळ करतोय. अक्षयच्या बॅटमधून हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये झेल टिपतील का, प्रयत्न तर होतोय, त्याच्या वाक्याच्या बाहेर चॅलेंज करत असताना चेंडू नोमॅन्स रिजन मध्ये लँड झालाय. डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये फॉरवर्ड क्षेत्ररक्षक 2 आपल्याला पाहायला मिळाले, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. धावा मात्र कंप्लीट झाल्या. 2-2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल धाव फलक 19 या आकड्यावर. 19 19 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल रेंज मध्ये आणि त्याला आउट ऑफ रेंज पाठवलाय. कलात्मक स्ट्रोक, डावखुऱ्या हाताचे फलंदाज तसेही नॅचरली खर तर फार अट्रॅक्टिव्ह असतात आणि हा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक सजवलाय. लेझर फोकस षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय अलगुडे आणि 6 धावसंख्या पुढे पोहोचली आहे ती 25 या आकड्यावर. नाव 25 ऑन दी स्कोर बोर्ड विदाउट लॉस. इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट. अजून एक यावेळेला गगनभेदी, गगनचुंबी, गगनस्पर्शी. इट्स हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस. इट वॉज बिग अँड ब्युटिफुल. 2 चेंडू आणि 2 षटकार आलेत. काय बॅटिंग साकारली अक्षय. आम्ही मगाशीच उल्लेख केला, टिपिकली हा हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या रेंजमध्ये आलेले चेंडू तो अगदी सहजरित्या सीमारेषा पार भिरकावून देण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज आहे. काम अँड कंपोज इनिंग. अक्षयचा आलेख आपण पाहूया. पहिला चेंडू 2, दुसरा 2, तिसरा 2, चौथा 2, 5वा चेंडू 2, 6वा चेंडू 2, त्यानंतर धावा आल्या 6, त्यानंतर षटकार. असे मागचे काही 2 चेंडू, 2 षटकार आणि मागचे काही 6 चेंडू, अशा एकंदरीत त्याच्या वैयक्तिक एकूण धावसंख्येचा आलेख 8 चेंडू आणि 22 धावांचं त्याचं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतंय. इट्स अ मॅग्निफिसंट स्टार्ट फॉर साई इंडियन्स कामथे. सुपर बॅटिंग. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर सतीशची ही महागडी गोलंदाजी. बेधडक सुरुवात झाली आहे. अजूनपर्यंत विकेटच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतील बॉल. हाही बॉलला उचललाय आणि इथेही येतो षटकार आणि हा तिसरा षटकार आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधनं आपण पाहतोय हा तिसरा षटकार ठोकत असताना या षटकामधील चौथा षटकार. एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 37 या आकड्यावर. 37. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 37. कालच्या दिवसामध्ये एकंदरीत आपण 58 धावांचा उच्चांक पाहिला आणि
निच्चांक आपण जर का बघितलं गेला लघुत्तम धावसंख्या ती आपल्याला 24 पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये अनेक लांबच लांब उंचच उंच असे षटकार आम्ही पाहिले. काल अनेक फलंदाज चमकले आणि आजही मात्र पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम खेळ होत असताना दुसऱ्याही मॅच मध्ये अक्षयचा खेळ त्याला साथ चांगली मिळते. दीपकच्या बॅटमधनं 1 षटकार आलाय, अक्षयच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. या धावांचा ओघ थांबवावा लागेल, या दोन्ही फलंदाजांना थोडंसं थांबवावं लागेल. थांबवतील का? बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीपचा हा पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. इथे रन आउट साठी मात्र नक्कीच विकेट सॅक्रिफाईस केली आहे. हा खेळाचा एक भाग आहे आणि इथे मात्र पहिली धाव अंकित करत असताना मात्र रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील ते दीपक. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत ते नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन मिस्टर प्रदीप गोगावले टीमचे कॅप्टन आहेत. टीमचे अनुभवी खेळाडू. गेल्या काही 2-2.5 वर्षाचा प्रदीपचा आलेख फार चांगला राहिलाय. त्याच्याकडे सुद्धा षटकार मारण्याची क्षमता आहे. चेंडू जर का समोर फेकले गेले ओव्हर पिच बॉलला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून अनेक वेळा आपण त्याला पाहिलंय. आणि क्रिकेट हा खेळ खरं तर प्रदीपनं जपलाय. प्रदीप आला इन ॲट नंबर 3. विराट कोहलीचं फेवरेट बॉलिंग पोझिशन आता म्हणता येणार नाही कारण वर्ल्ड कपला त्यानं ओपनिंग केली. अराउंड द विकेट प्रदीप टू अक्षय. क्लीन बॉल, दांडी गोल. तू शेर तो मे सव्वा शेर असंच काहीसं प्रतिउत्तर पलटवार केलं गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. सुपर बॅटिंग. KBR कुडपण या टीमचं नाव आहे खरं तर पोलादपूर तालुक्यामध्ये आणि KBR कुडपण या टीमला बिलॉंग करत असताना शेवटचं षटक कॅप्टननं का माझ्याकडे चेंडू सुपूर्द केलाय त्याच्यासाठी मात्र मी म्हणेन पात्र ठरणारा हा गोलंदाज. आणि काय त्यानं सार्थ ठरवलाय त्याचा रोल, भूमिका मिळाली आणि ती भूमिका अप्रतिम बजावली सुद्धा. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आणि बॅटिंग करत असताना अक्षय अलगुडेचा हा खेळ आपण पाहिला. सलग 3 षटकार आपण पाहिले. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन. 9 चेंडू आणि 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अक्षयचं आणि इव्हेंच्युअली कमिंग टू एन एंड 2 पहिले फलंदाज बाद झालेत. दुसरं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या पर्वामध्ये आज 16 संघांचा समावेश. आज या आजच्या दिवसामध्ये 16 संघ. इथे हा बॉल ऑन दी अप खेळायचा होता. गती प्रदान आणि बाउन्स न बीट केलं. इट्स बीटन बाय आउट स्विंग अँड अ बाउन्स. डॉट बॉल. संदीप आलेत बॅटिंग साठी ऑन स्ट्राइक. संदीपचा हा फटका आपण पाहूया. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करतो आणि येईल हा पहिला चौकार. संदीप गेट्स ऑफ द मार्क विथ 4. रणसंख्या आफ्टर व्हेरी लॉंग टाइम झाली ती 41. मॅच नंबर 2 मध्ये साई इंडियन्स कामथे KBR कुडपण या टीमकडे क्षेत्ररक्षण आलं आणि कामथे टीमकडनं बॅटिंग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली. अक्षयनं 28 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्यानंतर आपण पाहिलं चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना हे 2 फलंदाज मैदानामध्ये मात्र नक्कीच चौकाराच्या साह्यानं सुरुवात झाली. त्यानंतर या धावा मिळाल्या 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 23 वर. खेळाचं हे 43 वर 43 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अंतिम काही चेंडू शिल्लक असतील. 43 ऑन द स्कोर बोर्ड. मॅचला एक्सेलरेट करण्यासाठी मात्र संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे, षटकार किंवा चौकार मारण्याचा त्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. 50च्या खरं तर आसपास जाण्याचा प्रयत्न असेल परंतु गोलंदाज तितक्याच धाटणीचा पहिले 2 विकेट्स त्याला मिळवलेत. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यानं साकारली आहे प्रदीपनं. इथे धावा कंप्लीट झाल्या 2. तिसऱ्या धावेचा कॉल होईल आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 43 + 2 45 आणि 46 टू विन.
46 धावा काढाव्या लागतील. चला लगेच साई इंडियन्स कामते टीम आपण मैदानाचा ताबा घ्या आणि ओपनिंग पेअर लगेचच आपण कुडपण लॉन्च करा. नेक्स्ट मॅच मध्ये कैलासवासी अनिकेत भाऊ उमरकोंड आणि जय हनुमान पांगलोली या दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू की आपला कॅप्टन आपण लगेच या. टॉस आपल्याला करायचं आहे आणि उमरकोंड आणि पांगलोली दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण टॉस साठी समोर या. चला फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग पेअर लगेच पाठवा मैदानात. ओपनिंग पेअर मैदानामध्ये जा प्लीज. चला मेक इट फास्ट. थोडं घाई करा. मला येस अन दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि सलामीचे पहिले दोन फलंदाज टीमचे कॅप्टन रुपेश चिकने अ फायटर अँड सतीश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो दीपक. पहिलाच बॉल जलद गतीनं हवेमध्ये रिस्क कॅल्क्युलेट केली होती. अक्षयला चकवून बॉल गेलाय सीमा रेषा पार आणि पहिला चौकार. सेहेचाळीस धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 46 टू विन असं टार्गेट असताना पहिल्याच बॉलवर रुपेश चिकनेच्या बॅटमधनं हा पहिला चौकार आलाय. थोडी चूक झाली झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न छान होता.
कारण महत्वाचा फलंदाज आहे सर सेनापती. त्याला जर का बाद केलं, हा झेल जर का टिपला असता तर मॅचचे फासे पलटले असते. आणि म्हणूनच की काय अक्षयनं हा झेल टिपण्याचा एक चांगला प्रयत्न केला. अंतिमच्या क्षणाला मात्र मी म्हणेन चेंडू शॉर्ट ऑफ लेन पडला आणि तिथूनच मात्र त्याला चकवून हा बॉल फरार झालाय. तो अगदीच सी कॉर्नर क्लिअर करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हा चुकीची लाईन आणि हा चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच इशारा करतायत बीमर नो बॉल आणि पंच वॉर्न सुद्धा करतील. जर का तुम्ही असा चेंडू हाताळणार तर तुम्हाला दंडित केलं जाईल. फ्री हिट बॉल. रणसंख्या 1+1 धावा मिळणार 2. एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. 6 फन. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं पितलवाडी संघानं पहिला विजय प्रस्थापित केला. दुसऱ्या मॅच मध्ये सायंडियन्स कामते की केबीआर खुडपण दोन्ही चांगल्या दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे ओव्हरथ्रो असणार आहे. ओव्हरथ्रोच्या या धावा मिळणार 1 1+1 अशा या 2 एकंदरीत धावसंख्या मिळणार. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 7 या आकड्यावर. 8 या आकड्यावर 46 धावा काढायच्या आहेत. 46चा पाठलाग इथं सुरू झालाय. 46 आकडा हा मी म्हणेन एक फायटिंग टोटल आहे. या फायटिंग टोटलला जर का तुम्हाला सामोरं जायचंय तर किमान एका षटकामध्ये एक षटकार किंवा एक चौकार येणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही खेळ साकारला तर या मॅच मध्ये अंतिमच्या टप्प्यापर्यंत मी म्हणेन ही चांगली मॅच रंगतदार अवस्थेमध्ये मॅच रंगणार. अराउंड द विकेट गोलंदाज दीपक. हा फटका क्वालिटी आहे. सतीशची ताकद आहे. सतीशची नजाकत आहे. हा नो बॉल आहे. पंच दंडित करतायत आणि गोलंदाजावर मात्र नक्कीच मी म्हणेन वॉर्न सुद्धा केलं होतं. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू रिलीज झालाय. 1+6 या 7 धावा मिळाल्या आणि गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. अर्थातच आपण पाहिलं की हा नो बॉल आणि असणार आहे नेक्स्ट बॉल. फ्री हिट. रणसंख्या झाली आहे ती 15. जे घडायला नको हवं होतं तेच मॅच मध्ये घडलंय. भीमरचे 2 चेंडू तुम्ही हाताळले की तुम्हाला पंच दंडित करतील. गोलंदाजाला मात्र तिथे थांबावं लागेल आणि बदली गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल. पहिला स्ट्रायकिंग बॉलर ज्याच्यावर जर का आक्षेप घेतला तर आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं पर्याय म्हणून कोणत्या गोलंदाजाकडे पाहावं हा एक मोठा प्रश्न अक्षय अलगुडेच्या मनामध्ये आता निर्माण झालाय आणि त्यानं निवडलंय तो नवीन नौखा गोलंदाज. तोही फिटनेस ॲथलेट आहे. या मॅच मध्ये तो पुनरागमन करून देईल का? चेंडू झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर फक्त 2 आणि 2 चेंडू मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमनं अर्थातच आपण पाहतोय साई इंडियन्स कामथे या टीमनं धावा खर्च केल्या त्या 15. किंबहुना आपण असं म्हणूया की फलंदाजी करणाऱ्या टीमचं मी म्हणेन पारडं इथं जड झालंय. रुपेश टीमचा कॅप्टन सोबत असताना सतीशचा हा कॉन्फिडंट फटका आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट बॉल असणार आहे. बॅटॉंग इज फ्री टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड. इट्स अ फ्री हिट बॉल. अवे फ्रॉम द रीच. पंच टर्न करतायत. इट्स अ वाईट बॉल. रणसंख्या पुढे जाईल. पोहोचेल ती 16वर. 16 ऑन द स्कोर बोर्ड. आता उर्वरित षटकं असतील ते 12+4 16 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील त्या फक्त 30. ओव्हर द विकेट. हा बॉल लाईन आपण पाहणार आहोत. चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आला नाहीये. बॅट स्विंग चांगली होती परंतु बॅटम बॉल मध्ये नाहीये संपर्क आणि गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. फ्री हिट बॉल होता. तिथे गोलंदाजानं हा डॉट बॉल फेकलाय. डॉट बॉल नाही तर मॅच मध्ये थोडं मी म्हणेन आपल्या बाजूनं हा मोमेंटम खेचून आणलाय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो कल्पेश. इथेही हा हे बॉल पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. व्हाईट बॉलवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. नो बॉल व्हाईट बॉल. अर्थातच भीमर नियंत्रणबद्ध गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. या मॅच मध्ये जर का तुमच्या टीमला कमबॅक करायचं तर ही गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. हा फुलटॉस बॉल थोडे पुढे गेले. पुढ्यातनं बॉलला मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि हा षटकार लगावलाय. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा बॅट्समन सतीश च्या बॅट मधनं केबीआर खुडपण या टीम साठी अजून एक षटकार. रणसंख्या झाली आहे ती 23-23. बिनबाद 23.
मॅच पासून दूर चाललाय, अर्धा पल्ला पूर्ण झालाय, अजून 23 काढायचे आहेत. हा एज लागलाय, ही एकदा मिळणार का? हो, तिथे क्षेत्ररक्षक स्किट झालेत, रनआउटची संधी आहे आणि रन आउट होणार. हो, झालाय. रुपेश चिकणे खर तर थोडासा मी म्हणेन संयम ढासळला, एकाग्रता भंग झाली आणि कॉन्सन्ट्रेशन फेल झाल्यानंतर काय घडतं ते आपण नुकतंच पाहिलंय. अर्थातच टीमचा कॅप्टन, टीमचा सरसेनापती रुपेश चिकणे हा रन आउटचा शिकार झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पहिला भगदाड, मोठा फलंदाज बाद झालाय. सुंठी वाचून खोकला गेला की काय, तेच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3, नवीन फलंदाज गौरव. हे संपूर्ण सामन्याचं सूत्र आता थोडंसं हँडओव्हर केलं, रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, गौरव आणि सतीश या दोन फलंदाजांकडे. कल्पेशने केले कमबॅक. हा बॉल फ्लाय स्लिप रिझन मध्ये कोणी नाहीये, क्षेत्ररक्षकाला चकवलंय, बॉल गेलाय फ्लाय लॉंग स्टॉप रिझनला. राहुल आहे, बॉलला त्यानं उचलला, फेकला, तोपर्यंत या धाबा मिळणार 2 एकूण धावसंख्या पुढे गेली. पहिलं षटक संपन्न झालं आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती तब्बल 46 धावा काढायच्या आहेत. 26 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावा काढाव्या लागतील त्या फक्त 20. आता या मॅच मध्ये बॉलिंग करणाऱ्या युनिटनं मी म्हणेन काय करावं, तर तुमच्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र कमालीचं कमबॅक करता येईल. मी म्हणेन डॉट बॉल चेंडू फेकावे लागतील, किमान एक विकेट संपन्न करावी लागेल, तरच या मॅच मध्ये तुम्हाला शिरकाव करता येईल. अन्यथा मात्र थोडंसं कठीण. 12 चेंडू आणि 20 धावा असं इक्वेशन. टीमचा कॅप्टन आहे अक्षय अलगुडे आणि त्याच्या समोर आहे तो नुकताच आलेला फलंदाज ज्याला अजूनही आपल्या धावफलकाचं दार उघडायचंय, नाव आहे गौरव. अक्षय एक झलद गती गोलंदाज, लाईन मिस करतोय, इट्स अ वाईट बॉल. रणसंख्या झाली 27, 12 चेंडू आणि आता धावा काढावे लागतील ते 19. नेक्स्ट मॅच मध्ये उमरकोंड आणि पांगलोली टीम जर का तुम्ही आला असाल लगेच तुम्ही रिपोर्टिंग करा. त्याच्यानंतर शिवगर्जना लोहारे आणि जय हनुमान फणसकोंड तुम्ही जर का आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. हा ही बॉल अवे फ्रॉम द रीच, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. इट वॉज विदिन इन लाईन. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये तेजस भोईर यांची ही टीम कशा पद्धतीनं हा बॉल रिलीज झालाय. लाईन कोणती होती या मागच्या एका चेंडूची. अक्षय अलगुडे आपल्याला पाहायला मिळाले. हा बॉल विदिन इन लाईन. हा पुन्हा एकदा त्याच धाटणीतला, त्याच लाईन मधला, त्याच लेनचा हा बॉल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. मागच्या एका चेंडूचं प्रतिबिंब उमटलं. नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज सांगतायत की बॉल लाईन मिस करतोय. पंच सांगतायत की पॉपिंग क्रीज क्रॉस केल्यानंतर स्टंप्सच्या मागे गेल्यानंतर चेंडू आउट स्विंग होऊन बाहेर निघतो आणि म्हणूनच की काय हा आहे फेअर बॉल. तशीही लाईन बिलोंग्स टू अंपायर आपण नेहमी पाहिलंय. 2 चेंडू डॉट. ही कल्पकता, ही बुद्धिमत्ता, हे चातुर्य, हेच आहे खर तर हुशारी. परंतु या वेळेला हा असणार आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालंय. हा ही बॉल अगदीच मी म्हणेन मागच्या काही 2 चेंडूंचं प्रतिबिंब याही बॉल मध्ये उमटलंय आणि हा तिसरा चेंडू डॉट फेकलाय. हीच लाईन आपण वर्ल्ड कपच्या खरं तर त्या फायनलच्या मॅच मध्ये अर्शदीप सिंगच्या माध्यमातून पाहिले होते. अवे फ्रॉम द रिच ते चेंडू फेकले होते आणि हेनरिक क्लासेनची ती विकेट आणि बिहाइंड द विकेट रिषभ पंत पकडलेला तो झेल आणि मॅच मध्ये कमबॅक केलं होतं ते भारतीय संघानं. त्याच्यानंतर मग डेव्हिड मिलर आणि त्याच्यानंतर मग तो द स्कायचा तो झेल. हा बॉल लाईन मिस करणार आहे. विकेट किपर चूक करतोय, चुकीचा भुर्दंड. धावा मिळतील अजून एक्स्ट्रा. पंच आमच्याकडे टर्न करतायत. 1+1 या धावा मिळतील 2. वाईट +1. रणसंख्या झाली आहे ती 30. आता काढाव्या लागतील त्या अजूनही 16 येणारे चेंडू असतील ते जवळजवळ या षटकामधील चेंडू झालेत आतापर्यंत
3 म्हणजे 9 चेंडू आणि 9 मध्ये धावा काढाव्या लागतील त्या 16. 9 चेंडू 16 धावा, 16 धावा 9 चेंडू. मॅच मध्ये कोणता संघ कमबॅक करेल? बॅटिंग करणारी टीम कुडपण की बॉलिंग करणारा युनिट कामथे. गती पहा, हा कंट्रोल पहा. दिस इज क्विक क्लीन क्लिअर बॉलिंग, क्लेवर बॉलिंग. बॉलिंग युनिट मिस्टर अक्षय अलगुडे. कॅप्टन कसा असावा, कॅप्टनचं प्रदर्शन कसं असावं त्याचं एक अप्रतिम उदाहरण सेट करत असताना चौथा चेंडू काढलाय डॉट. मागचे काही 3 चेंडू डॉट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करणाऱ्या टीमने केले कमबॅक. 8 ला 16 असं इक्वेशन असताना हा बॉल ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तर दीपक पुढे आले, चेंडूला त्यानं उचलला. हे डेडिकेशन, हे एफर्ट्स गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जरी अवांतर चेंडू फेकले गेले तरी सुद्धा षटकार चौकारापासून मात्र अवांतर ठेवले. हा शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा बॉल. आता 7 चेंडू मध्ये धावा हव्यात, त्या अर्थातच 15. अंतिमचा चेंडू. अक्षय अलगुडे टीमचा कॅप्टन. रिदमिक बॉलिंग ऍक्शन, प्रॉपर रनअप, योग्य असा रिलीज ऑफ पॉइंट, अचूक टप्पा, चांगली लेंथ आणि फलंदाजाला रीड करण्याची त्याची क्षमता. आणि हा ही बॉल वेल कंट्रोल बॉलिंग. गोलंदाजी मधील वैविध्यता अक्षय अलगुडेची आम्ही पाहिली. अचूक टप्पा, ॲक्युरसी, अग्रेशन, भेदकपणा आणि या संपूर्ण मॅच मध्ये मॅचचं चित्र खरतर मोमेंटम आपल्या टीमकडे खेचून आणणारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आता 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 15. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं थोडा चुका झाल्या. रुपेश चिकण्याची ती रनआउटची विकेट आणि आता मॅच पासून थोडासा मी म्हणेन दूर जाणारा हा संघ, परंतु अजूनही संधी आहे. इथून पुढे पहिल्या 2 चेंडूवर जर का एक षटकार आला सतीशच्या बॅटमधनं तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करतील कुडपण हा संघ. सतीशकडे ताकद आहे. त्याच्या इनिंग मध्ये आतापर्यंत त्यानं 2 षटकार लगावले. तो स्ट्रायकर एंडवर आहे आणि त्याला थांबवण्यासाठी यंगस्टर क्रिकेटर मिस्टर आयुष आलाय. आयुषकडे सुद्धा मी म्हणेन क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. जरी यंगस्टर असला तरी साहस आहे, धाडस आहे आणि त्या धाडसानं त्यानं कित्येक महिने मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. आता त्याला करून दाखवावं लागेल, परंतु सतीश कडे सुद्धा पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. तो सुद्धा चांगलं प्रत्युत्तर देईल. 6 ला 15 असताना हा गॅप शॉट सिलेक्शनचा फटका इनसाइड आउट स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वीपर कव्हर क्लिअर करणारा हा पहिला किट कॅट क्लीन क्लिअर नीट चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. ती ग्रामीण टेनिस क्रिकेटचं हे क्लीन टेलिकास्ट. गॅप शॉट सिलेक्शन, डीप कव्हर्स आणि डीप पॉइंट मध्ये 2 सीमारक्षक होते, त्यांना छेदून भेदून हा फटका सीमा रेषा पार गेलाय आणि पहिलं प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज आयुषला. अजून एक मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलाय. या धावा किती मिळणार तर 2 सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली आता 37 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 9. मॅच मध्ये शिरकाव केलाय. हेच आहे क्रिकेट, हेच आहे क्रिकेट. कधीही कोणत्याही क्षणाला काय घडेल काय बिघडेल याचा काहीही नेम नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज म्हटलं जातं. हा फटका अनोख्या शैलीनं अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईल. रनआउटची संधी आहे, रनआउट तर होणार जरूर. नॉनस्ट्रायकरचे फलंदाज गौरव बाद झाले. 3 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 9. 3 ला 9, एक षटकार एक चौकार येणं अपेक्षित असणाऱ्या मॅच मध्ये थोडा अडचणीमध्ये पुन्हा एकदा सापडलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुडपण चॅलेंजिंग आहे थोडं फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. नेक्स्ट मॅच मध्ये उमरकोण आणि पांगलोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो टॉस साठी लगेच या. चला आम्ही विनंती करू टीम कॅप्टन उमरकोण पांगलोली. चला एका बाजूला संतोष पार्टे टीमचे कॅप्टन उमरकोण. पांगलोली टीम कॅप्टन लगेच या. विशाल आहेत तर टीमचे कॅप्टन.
चला लगेच या, क्विक करा, थोडं घाई करा. पांगलोली टीम कॅप्टन कुठे आहेत? शेवटचे काही चेंडू आणि चकमक चकमक चकमक. बॉल मात्र नक्कीच लॉंग स्टॉप रिझन कडे गेलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होईल. हो झाला आणि इथे रन आउटची विकेट मिळणार. आता उर्वरित इक्वेशन ही एकच धाव कंप्लीट झाली आहे, परंतु जे फलंदाज अपेक्षित असणारे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ते फलंदाज स्ट्रायकर एंडवर आलेत. एकूण धावसंख्या झाली ती 38. अजूनही काढायच्या आहेत. त्या उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 2 मध्ये धावा काढाव्या लागतील त्या 8. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना आपण टॉस करूया. विनोद शिर्के यांना मी विनंती करू की आपण आपला शुभ असते आधी यांना मी विनंती करतोय की आपण टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. लगेच घ्या, पटकन घ्या, क्विक, थोडं घाई करा. मॅच आपल्याला कव्हर करायची. 2 चेंडू मध्ये 8 धावा असं इक्वेशन आलं. मॅच रंगात आली आहे आणि थोडंसं चॅलेंज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज सुद्धा करू शकतात. चॅलेंजेस मुळे खेळाडू घडत असतात आणि चॅलेंजेसमुळे खरं तर अनेक नवनवीन खेळाडूंना आकार सुद्धा मिळत असतो. चॅलेंजेस इन्व्हाइट चेंज अँड चेंज ओपन्स द डोर फॉर चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. तेच आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. म्हणूनच चॅलेंज स्वीकारून खेळाला खरं तर एक मी म्हणेन चांगला आकार आपल्याकडनं देता यायला हवा. आव्हानं खेळाला मनोरंजक बनवतात. एज लागला, एकदा मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. तिथे खेळाडू झालेत स्कीट. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील. मला वाटतंय बाद पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे आणि लगेचच पंच इशारा करतील की इट्स अ रन आउट. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. काल एक मॅच रंगली किशोर. 1 चेंडू 7 धावा आणि शेवटच्या चेंडूवर तो षटकार आला आणि काय बॅटिंग केली होती. जबरदस्त. मला वाटतं राहुल होते. जबरदस्त. आणि धो पाऊस बरसत होता. अशा परिस्थितीमध्ये 7 काढायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या त्याच्या बॅटमधनं 50 धावांचा जो नॉक आम्ही पाहिला, शेवटच्या बॉलवर जो षटकार आला आणि अर्थातच त्या मॅचमध्ये जरी संघ परास्त झाला परंतु फाईट फारच छान झाली कालच्या दिवसामध्ये. खडकवाडी चॅम्पियन्स या टीमचं अंतिमच्या टप्प्यामध्ये जरूर थोडं अपयश आलं आणि आज पत्र 1 किमान बक्षिसाला पात्र ठरलेली तीही टीम आपल्याला पाहायला मिळाली. तृतीय किंवा चतुर्थ क्रमांक त्यांना मिळणार यात शंका नाही आणि किमान 1 बक्षीस मिळणार जरूर. कारण ऑपोजिट टीम जर का जिंकली तर खडकवाडी चॅम्पियन संघाला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मिळणार. कॅश प्राइस तितकंच आहे. ट्रॉफी सुद्धा त्याच साईजची आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी समरूप आहेत. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा बॉल अगदी अंगाचा वेध घेतोय आणि येईल हा डॉट बॉल. विजय झालाय तो अर्थातच साई इंडियन्स कामते. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स प्रदीप, विष्णू अँड साई इंडियन्स कामते टीम फॉर द फर्स्ट विन इन द टुर्नामेंट. व्हेरी हार्ड लक. KBR कुडपण हा प्रवास करून आज या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. तुमचा खेळ चांगला प्रदर्शन करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. ज्या चुका झाल्या त्या चुका आणि म्हणूनच की काय मी म्हणेन शेवट तुम्हाला हवा तसा झाला नाहीये पण थोडासा जर का अभ्यास केला तर तुम्हाला जरूर अनुभव